करायची मला. त्यावेळेस आपल्याला कोणतं आवाज क्लिअर स्मार्ट मिळत आवाज क्लिअर नाही येते मॅडम. नसते. आता येतोय का? हो मॅडम. ज्या वेळेस आपल्याला कोणताच मार्ग सापडत नसेल, कोणता निर्णय घ्यावा हा एक घेऊन जाण्यासाठी मॅडम, आवाज ब्रेक होते तो. एक 5 मिनिट हे रेकॉर्डिंग लावून होती म्हणून आवाज फेकू. रेकॉर्डिंग चालू ठेवले ना मॅडम? हो. हो. पाच मिनिटं वेट करा.
आता येतोय क्लिअर आवाज माझा? हो मॅडम. हम्म. आपण टायगर आय शिकणार आहोत, जो सफलता आणि भाग्य बदलवणारा रत्न आहे. तसा हा गुरुचा उपरत्न आहे. गुरुची जसा सिट्रीन पण आपण उपरत्नांमध्ये धरतो, येल्लो ऍडव्हेंचर, येल्लो जेड पण धरतो. पण गुरु जे नशीब पालटवतो, त्याच्या भाग्याला साथ दे जातकाच्या भाग्याला साथ द्यायचं काम गुरु करतो. मग गुरुचं नशीब पलटवायचं काम टायगर आय करत असतो. आपण कोणत्या मार्गावर चाललोय, तो मार्ग खडतर आहे, पण खडतर मार्गाला यश मिळत नाहीये, किंवा भ्रमित होतोय की हे कार्यक्षेत्र ते कार्यक्षेत्र नेमकं करावं काय, पण सक्सेस कशातच नाहीये. अशा वेळेस निर्णय देणारा ग्रह टायगर आहे. आता टायगर आय किंवा टायगर स्टोन म्हणजेच वाघाच्या डोळ्यासारखा असतो तो, म्हणून त्याला टायगर आय म्हणण्यात आलेला आहे, जो येल्लो आणि ब्राऊन शेड मध्ये. हा टायगर आय जर आपण धारण केला गळ्यामध्ये म्हणा, किंवा जिथे गुरुचं बोट आहे त्या बोटामध्ये चांदीची रिंग करून म्हणा, तर जातकामध्ये डेअरिंग, जशी वाघामध्ये डेअरिंग असते ती डेअरिंग, न घाबरण्याची भीती, सर्व काम करून दाखवण्याची धमक, आणि प्लस जे लक बदलवणं. जसं वाघ एखाद्या ठिकाणी गेला की त्याची चर्चा होते, तशी ह्या लोकांची चर्चा वाढते जे टायगर आय स्टोन धारण करतात त्यांचे. सर्व रत्नांना परमाणु हा एक प्रकार आहे, ज्यामुळे स्नेह, आकर्षण प्राप्त होतं. आता 9 ग्रह आहे. 9 ग्रहांमध्ये भूमिजन्य आणि जलोत्पजन्य असे 2 प्रकार रत्नांमध्ये असतात. भूमिजन्य रत्नांमध्ये पण 2 प्रकार आहे, मूलभूत द्रव्यावर जे आधारित असतात. हिरा हा जरी भूमिजन्य रत्न असला तरी त्याचा मूळ घटक आहे रेती, जो खाणीत, कोयल्याच्या खाणीत, कोळशाच्या खाणीत सापडतो. म्हणून हा रेतीजन्य मानला गेलेला आहे. आता काही चुन्याच्या खाणीत सापडतात, काही कोळशाच्या खाणीत सापडतात, काही रत्न बर्फाळ प्रदेशात सापडतात, काही रत्न पाण्यात सापडतात, तर काही रत्न ही मातीमध्ये सापडतात. असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी रत्न ही सापडत असतात. त्यातला हा टायगर आय आहे. सर्व क्रिस्टल मधला सगळ्यात पहिला क्रिस्टल टायगर आय आहे. तसं पारा आहे, पाऱ्यानंतर हे पारा म्हणतात, स्फटिक आहे, स्फटिक नंतर टायगर आय आहे. टायगर आय हा आपण खूप आधीपासून ओळखतो, जसं स्फटिकाला ओळखतो तसं टायगर आयला पण खूप आधीपासून ओळखतो. बाकी क्रिस्टलला आपण आत्ता आत्ता ओळखायला लागलो, पण स्फटिक आणि टायगर आय हे पहिल्यापासून चालत आलेले. मग जातकाची जी हरवलेली डेअरिंग असते, जातकातला पुरुषार्थ कमी झालेला असतो, जातकामध्ये भीती, भूत प्रेत पिशाचाची भीती, किंवा कुठे डचकून जातात लहान मुलं, डचकून घाबरत असतात, त्यांच्यामध्ये स्टेज डेअरिंग नसते, त्यांना तुम्ही हा सजेस्ट करू शकता. एखाद्याचा बिझनेस ग्रो अप होत नसेल, त्याला सुद्धा तुम्ही सजेस्ट करू शकता. एखाद्याचं लक साथ देत नसल, फॉर एक्झाम्पल शेअर मार्केट आहे, किंवा काही ठिकाणी लक अजमावत असेल, किंवा ज्यांना नशीब परिवर्तन करायचंय, भाग्य परिवर्तन करायचं आहे, त्यांच्यासाठी टायगर आय हा क्रिस्टल सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. टायगर आयचं ब्रेसलेट येत नाही. तुम्हाला मार्केटमध्ये ब्रेसलेट दिसतील, बट ते ओरिजिनल नाही. टायगर आयचं येतो तो फक्त स्टोन. ब्रेसलेट हे डुप्लिकेट बनवून. कारण टायगर आय जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही हातात घेऊन पहा, तो गुळगुळीत असतो. त्याला ब्रेसलेट मध्ये रूपांतरित नाही करतायत, त्याला हार्डनेस तेवढी नसते की ब्रेसलेट मध्ये त्याला रूपांतरित करताय. तो टायगर आय जर ओळखायचं असेल तर त्याला लोचिंबक लावून पाहायचं. लोचिंबक जर चिपकलं, कारण टायगर आय मध्ये मॅग्नेटिक पॉवर असते, आणि ती मॅग्नेटिक पॉवर आपल्याला लोचिंबकमुळे कळते, म्हणून लोचिंबक जर चिपकलं तर तो ओरिजिनल टायगर आय असतो. जर एखाद्या टायगर आयला
लोहचुंबक नाही चिपकलं तर तो डुप्लिकेट असतो. हा कोणी पण घालू शकतं, असं याला नियम नाही की याचा गुरु खराब आहे. मग ज्याला पुष्करच चालत नसेल त्यालाही तुम्ही देऊ शकता, ज्याचा चांडाळ योगात असेल त्यालाही तुम्ही टायगर आय देऊ शकता, ज्याला गुरुची दशा असेल त्यालाही देऊ शकता, ज्याचं खूप नशीब अडकलंय त्याच्यासाठी सुद्धा देऊ शकतात. असा हा टायगर आय स्टोन सर्वांना चालतो. आलं लक्षात? हो हो मॅडम. मॅडम. टाका वरती टायगर आय. लिहा. टायगर स्टोन हा पिवळ्या आणि ब्राऊन रंगाचा असतो. पिवळ्या आणि ब्राऊन रंगाचा असतो. याचा नैसर्गिक रंग याचा नैसर्गिक रंग वाघाच्या डोळ्यासारखा असतो. वाघाच्या डोळ्यासारखा असतो. म्हणून त्याला टायगर स्टोन म्हटलं गेलं आहे. म्हणून त्याला टायगर स्टोन म्हटलं गेलेलं आहे. आपल्या शरीरातील हा काय पुढचा बोलले मॅडम? पॉईंट आपल्या शरीरातील त्याच्यातच आहे मॅडम का पुढचा पॉईंट आहे? याच्यातच आपल्या शरीरातील मूलाधार आणि मणिपूर मूलाधार आणि मणिपूर चक्र ऍक्टिव्ह करायचं काम टायगर स्टोन करतो. टायगर स्टोन द्वारा जीवनातल्या सर्व
स्थानांमध्ये सफलता प्राप्ती होते. दुसरा पॉइंट, ज्या जातकांना नेहमी वाटत असतं की भाग्याची साथ त्यांना मिळत नाही, भाग्याची साथ ही मिळत नाही, कार्यामध्ये सफलता मिळत नाही, अशा जातकांनी टायगर स्टोन गळ्यामध्ये पॅन्डल करून मॅडम हे चांदीत पॅन्डंट करायचं ना? हो चांदीत सोन्यात चालत नाही ना? नाही. आणि चांदीत करून तो समजा आता चांदीची तर साखळी कोणी घालू शकत नाही. मग काळ्या धाग्यात घातलं चालतं का लाल धाग्यात लाल असतं? धाग्यात, लाल धाग्यात. अच्छा, लाल धाग्यामध्ये. हम्म. चांदीचे पॅन्डल करून गळ्यामध्ये धारण करावा. पंचरंगी धाग्यात चालेल का मॅडम? हो चालेल. नेक्स्ट पॉइंट घ्या. एक मिनिट. उद्या पाणी आता जस्ट मेसेज आला. क्लास आहे माझा. लिहा नेक्स्ट पॉइंट. ज्या व्यक्तींना जीवनामध्ये निगेटिव्हिटी असेल, मनामध्ये भीती असेल, कशाला घाबरत असतील, अशा व्यक्तींनी टायगर स्टोन हा
गळ्यामध्ये किंवा गुरुच्या बोटात चांदीत धारण करावा. गुरुचं बोट म्हणजे मधलं बोट ना मॅडम? गुरुचं बोट म्हणजे अंगठ्याच्या शेजारी हो, पहिलं बोट. पहिलं बोट. ज्यामुळे भीती आणि मोटिवेशन जातकामध्ये येईल. नेक्स्ट पॉइंट. ज्या स्त्री पुरुषामध्ये ज्या स्त्री पुरुषामध्ये फिजिकली एनर्जी कमी असेल फिजिकली एनर्जी कमी असेल त्यामुळे नातेसंबंध दोघांचे त्यामुळे काय सांगितलं मॅडम? फिजिकली एनर्जी कमी असेल त्यामुळे नातेसंबंध खराब होत असतील दोघांचे त्यावेळेस त्या जातकांनी टायगर स्टोन गळ्यात हातामध्ये रेड जास्पर आणि सिट्रीन हे तिन्ही पण क्रिस्टल धारण करावे. त्यांना फोन कर माझ्या समोर केला. नेक्स्ट पॉइंट. टायगर आय स्टोन हा जातकाला वर्तमानामध्ये कार्यरत आणि आत्मविश्वास वाढवतो. नेक्स्ट पॉइंट.
घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये टायगर स्टोन हा आग्नेय दिशेला ठेवला तर कार्यक्षेत्र हे बलवान होते. नेक्स्ट पॉइंट, जातक हा घाबरट असेल कार्यक्षेत्र हे त्याच्या पुढे काय सांगितलं मॅडम? कार्यक्षेत्रामध्ये यश मिळते. जे जातक घाबरट असतील डिप्रेशन मध्ये असतील दिलेला शब्द पूर्ण नसेल करू शकले कॉन्फिडन्स कमी असेल अशा जातकांनी जर टायगर आय स्टोन धारण केला तर त्यांना शुभ फळे मिळतात. टायगर आय स्टोनला 6.5 ते 7 ची हार्डनेस असते. टायगर आय ओरिजिनल टायगर आय स्टोनला ओरिजिनल टायगर आय स्टोनला लोचिंपक चिपकते.
टायगर आय स्टोन हा दक्षिण आफ्रिका. टायगर आय स्टोन हा दक्षिण आफ्रिका. इंडिया. काय मॅडम? भारत. भारत. ऑस्ट्रेलिया. मेक्सिको. बर्मा. थायलंड. यूएस. ब्राझील. ब्राझील. कोरिया. कोरिया. स्पेन. जय श्री राम. आणि चीन. या ठिकाणी सापडतो. लिहिलं. हो मॅडम. नेक्स्ट इथे टायगर आय संपला आपला. कोणाला काही शंका आहे? मॅडम हा चार्ज कसा करायचा सांगा ना. हम्म. चार्ज कसा करायचा सांगा ना. याला गुरुवारी हे केला जातो. आपण जसं गुरुची प्राण हे करतो ना, गुरुचा मंत्र देऊन पुष्कराजला, हा. तसं त्याला गुरुवारी अभिमंत्रित केलं जातं. पुष्कराज जसा करतो तसं. कोणता मी ते मंत्र? विधी पाठवले ना तुम्हाला नवरत्नांचे. ओम गुरुवे नमः तो मंत्र का? हा, म्हणून दूध, दही, मध, तूप पंचामृताने स्नान घालून तो किती करायचा मॅडम? 108 वेळेस मंत्र म्हणायचा. ज्याला आपण देणार त्याला रोज म्हणायला लावायचं. पुढं 27 दिवस करायचा का कंटिन्यू चालू ठेवायला सांगायचा? कंटिन्यू चालू ठेवलं तर गुरु चांगला होईल त्यांचा. ओके. हम्म. मॅडम, हम्म. तुम्ही बोलले की चांदीत घातलं तर चालतं. हम्म. तर मग पंचधातू किंवा याच्यात नाही चालेल नाही, पंचधातूमध्ये? नाही, चांदीतच. चांदीत का? त्याचा जसा धातू आहे. जसा ओके. पुष्कराज सोन्यात फळ जास्त देतो तसं हा चांदीत देणार ना मॅडम? हो. ओके. 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 मॅडम अजून एक विचारत होतं. याला काही हम्म. पौर्णिमालाच करायला पाहिजे असं काही आहे का? कधी नाही, कुठे? कोणताही गुरुवार घ्या तुम्ही. हा कुठल्या वेळेस? सकाळी सूर्योदयापासून 1 तासाचा कालावधी असतो त्यात करायचं का मॅडम? त्याच वेळेसच करायचं. टायगर आय स्टोन कितीला असतो मॅडम? तो एक रत्नाचा तो काहीतरी आपल्याला 150-200 रुपयापर्यंत रत्न येतो आपल्याला, पूर्ण रत्न. छोटा ओके. घेतला तर 150-200 ला. एकदम छोटा जसं क्रिस्टल मध्ये असतो. थोडा मोठा घेतला तर 500-100 रुपयापर्यंत. 20-22 कॅरेट पर्यंत येणार.
एक घेतला तर थोडा महाग जातो आणि जास्त घेतले तर कमी जातो असं आहे तिथं. जर तुम्ही एका हम्म. वेळेस 5-6 घेताय तर मग तुम्हाला 300-400 पर्यंत पण येणार. मॅडम तुमच्याकडे असतील तर दाखवता त्यातले. हा दाखवते ना. त्याची क्वांटिटीवर डिपेंड करतं ते. पण ही जी मॅडम मागच्या वेळी जो पाठवलेला होता तुम्ही टायगर आहे तो किती कॅरेटचा होता मॅडम? तो जवळजवळ 20 कॅरेट पर्यंतचा होता त्यातला. त्याच्यापेक्षा मोठा आहे तो? हा त्याच्यापेक्षा पण मोठे येतात, त्याच्यापेक्षा छोटे येतात. नाही त्याच्यापेक्षा मोठा येईल का? म्हणजे मला हवा आहे म्हणून हो म्हणलं. त्याच्यापेक्षा सा- मोठा पण येणार. तुम्ही साधारणतः जितके तुम्ही जर एका वेळेस 5-6 उचलताय ना, तर मग मलाही समोर सांगता येतं ना, मग ते पण स्वस्त मग जातं आपल्याला. ते वजनावर काही नसतं ना त्याचं की बाबा माणसाचं वजन नाही नाही एवढं आहे. तीच असतो. आता जसं आपण जर हे घेतलं हा केक साधारण घेतला तर तो पर पीस जातो, त्याला कॅरेटवर नाही काही. नाही नाही नाही, घालताना तो धारण करताना तो तो किती आपण कॅरेटचा कसं वापरायला पाहिजे? माणसाच्या तो वजनाच्या 15 प्लसच घ्यायचा कारण तो उपरत नाही. अच्छा. जर मोठी व्यक्ती असेल तर 15च्या पुढे 20च्या पुढेच घ्यायचा. लहान मुलगा असेल तर 15 पर्यंत घेतला तरी चालतोय. नाही साधारण आता एक 50 वर्षाच्या माणसाला किती वर्षाचा लागतो? हाईट 20च्या बॉडी पुढे. पण 20 मॅटर करते का? 20-25 कॅरेट पर्यंत चालून जाणार. अच्छा. हम्म. मी पाठवलाय ग्रुपवर फोटो. रत्नाचं कसं असतं माहिती का? जर आपण एक पीस घेतो तर आपल्याला महाग जातो, आपण जास्त घेतो तो अजून स्वस्त जातो. तसं पावशेर भाजी घेतली तर कमी याच्यात पडते. आणि जर तुम्ही अर्धा किलो 1 किलो घेताय तर आपल्याला कमी भाव देता. मॅडम होतं तुमच्या आपलं. हातामध्ये जो तुमच्या करंगडीच्या खाली आहे तो किती याचा आहे? बघावं अं, लागेल दादा. तो काढून ठेवा बाजूला माझ्यासाठी. ठीक आहे. हा लगेच हम्म म्हणजे तो बाजूला काढून ठेवा तो. ठीक आहे ठीक आहे. आलं चालेल. लक्षात माझ्या. काढून ठेवला. येस. 2 रेगा आहे ना त्याच्यावर, बरोबर आहे ना मॅडम? हा 2 रेघा. बरोबर. हाताला चिपकतो तो आपल्याला मॅग्नेट सारखा. आणि एक वरती अजून एक आहे जो तुमच्या मधल्या बोटाच्या वरचा तो पण एक ठेवा माझ्यासाठी काढून. ठीक आहे काही हरकत नाही. तुम्ही समक्ष आल्यावर समक्ष पाहून तुम्हाला अजून आवडतील त्यातले. समक्ष कधी अँटिक येणार पीस आहेत समक्ष का काय मॅडम? माहिती. अ अँटिक पीस आहेत का त्यात? असतील. मी एकदम उचलले होते पावशेर. ते पावशेर घेतले तर कसे पडतात मॅडम? त्या मला जवळजवळ 4 वर्ष झाली. मला काहीतरी 2,500 का 3,000ला पावशेर पडलेले तेव्हाची. त्याच्या काहीतरी पडलेले. 3-4 वर्ष झाले मला घेऊन. ते संपत आले आता. मी हा केक घेतला होता 8,000 रुपये किलोने. 8 का 10,000 रुपयाचा किलो घेतलेला आहे. तोही संपत आला. कोणत्या कलरचा मॅडम तो? हम्म कोणत्या कलरचा घेतला होता? ब्लॅक आणि त्याच्यावर व्हाईट रेषा, काही ब्लॅक. असा घेतला होता. पण त्यात कसं केलं होतं मी, माझी बहीण होती, माझे वडील होते. माझ्याकडे त्यावेळेस एवढे पैसे नव्हते, आम्ही पार्टनर मध्ये घेतले होते. असे डिस्ट्रीब्युट केले होते. तोही संपत आले. आपण जितके जास्त घेणार ना तेवढं प्राइस कमी होतं. मला त्यावेळेस हाकिकचे खूप क्लायंट होते आणि वन पीस घ्यायला गेलं तर 700 न 800 500 एक पीस घ्यायचा तर. ए- तर मग ते समोरच्याला द्यायलाही परवडत नाही ना. मार्केटला प्राइस लो आहे, आपल्यालाही 5-50 रुपये सुटले पाहिजे. ते सुटत नव्हते म्हणून मग मी किलोने मार्केटला भाव घेतला. मार्केटला प्राइस खूप कमी आहे मॅडम तशी. हा कमी आहे.
पण मग आपल्याला त्याच प्राइस मध्ये पडत होतं. आता कोणताही बिझनेस करताना आपण 10 रुपये कमवणार ह्या हिशोबानेच करतो ना. हो, बरोबर आहे. हम्म. आता मला 300 रुपयाला मिळाला तर मी 300लाच विकणार, तर तो परवडत नाही. त्यातही जर घरगुती क्लायंट असणार तर ते काय म्हणता, मॅडम कमी करा अजून, असं आहे. पण 900 रुपये सांगायचे आणि 700 रुपयाला द्यायचा. मग ते तसंच असतंय, त्याशिवाय कमी होत नाही ते. जास्त सांगूनच कमी करणार, रत्नाचा बिझनेस असतोय. कितीला जातो मॅडम टायगर आय? आता सुलेमानी हाकीकचा पीस जर घेतला तर 50-75 रुपये पर पीस पडतोय. आता किलोवर नाही देते, कारण मला आता ऑर्डर आली होती ना, तर मी विचारलं, ज्याने घेतला होता त्यालाच विचारलं, तो किलोने नाही म्हणतो. आता तो जो ज्याच्याकडनं घेतला किंवा जे व्यापारी होते ते पर पीस बोलताय म्हणे. आता 50 जर सांगितले तर आपण सगळेच पीस उचलले तर ते आपल्याला 40-45 पर्यंत सोडणार. मग ते परवडतं 200-300 रुपयाला विकायला. हो मॅडम. हा, पण मग त्यातही त्यांची क्वांटिटी असते. तुम्ही 1000 घ्या, इतके घ्या, तितके घ्या, आणि वन टाइम पेमेंट करा. यावर सगळं असतंय. जर तुम्ही वन टाइम पेमेंट करत असाल तर अजून कमी. सगळे 1000 कॅरेट घेत असाल तर अजून कमी. मॅडम मी जे आता हकीक पाठवले ते जरा माझा थोडा ब्लॅक आहे, कारण माझ्याकडे निगेटिव्ह एनर्जी वाले लोक जास्त आहे. त्याला एखादी पांढरी लाईन असेल. आता नाही माझ्याजवळ, मी फोटो टाकला केकचा. मी पाठवले जरा बघताय का मॅडम? हो, पाहिलेत ना. तो पण आखिकच आहे. जर तुम्हाला बाहेरच्या बाधेसाठी द्यायचा आहे तर पूर्ण ब्लॅक द्या, आणि जर तुम्हाला शनीची पीडा थांबवायची असेल तर ब्लॅक अँड व्हाईट द्या. आखिकचं असेल. आता ह्याच्यात 3 कलर येतात मॅडम, ब्लॅक, ब्राऊन आणि व्हाईट. हकीक मध्ये 7 कलर आहे. मी जे माझ्याकडचं 7 चक्राचं हकीकचं ब्रेसलेट टाकलेलं आहे ना, ते हकीक ब्रेसलेट आहे. आय थिंक हो मॅडम, तुम्ही टाकलेलं होतं मागे. कविता ताईंनी घेतलंय तेच ब्रेसलेट. हो. ते 7 चक्रच हकीकचंच ब्रेसलेट आहे. हकीक मध्ये खूप कलर आहेत. येलो, रेड, व्हायलेट, ब्ल्यू, पर्पल. पण जास्त करून हेच कलर जातात, डार्क हम्म. चॉकलेटी आणि त्याच्यात व्हाईट थोडं. व्हाईट, ब्लॅक कलर आहेत त्यात. अजून शंका काही? मॅडम, ते टायगर आय मध्ये तसं नसतं ना काही, पूर्ण ब्लॅक कोणासाठी किंवा पट्टे कोणासाठी असं काही? नाही 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 नाही. टायगर आय हा वाघाच्या डोळ्यासारखा असतो, ब्राऊन असतो, मध्ये 2 रेषा असतात. काळपट, मध्ये 2 रेषा. त्या जसा दोन वाघाचा तेवढ्याच डोळा कलर तसा. तेवढेच कलर येतात, बाकीचे कलर नाहीत ना येत त्यात मॅडम. नाही, टायगर आय मध्ये तेवढेच कलर आहेत. तुमच्या हातात आहे मॅडम, पूर्ण येल्लो आहे, तो पण चालतो का मग? हम्म. गोल्डन आहे तो, येलो नाहीये, गोल्डन आहे मला वाटतं ना. हो हो, गोल्डन गोल्डन आहे. कलर, ब्राऊन गोल्डन मध्ये तो. हम्म. मी आता जो तुम्ही दिला होता ना मॅडम मला, हम्म. मी त्यांना कॉम्प्लिमेंटरीच दिला माझ्याकडनं. म्हटलं तुम्ही हा वापरून बघा, काय फरक पडतो का म्हणून. हम्म. आता त्यांना तर विधी अजून मी सांगितलेलं नाही काय करायचा, तर म्हणून म्हटलं विधी त्यांना कोणत्याही गुरुवारी घालू दे ना. हम्म. करून ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांना 100% यश येणार. तो 48 मध्ये ऍक्टिव्ह होणार. मी माझ्याकडे जेवढे पण क्रिस्टल ऑर्डरचे येतात, जेवढे पण, मग तुम्ही 6 घ्या, 12 घ्या, मी ब्राह्मण साह्याने हिलिंग देऊन मगच पाठवते ते. अच्छा अच्छा.
म्हणून ते बाहेरच्या मार्केटपेक्षा 100 रुपयाने महाग जात आहे, कारण मला ब्राह्मणांना ते पे करावे लागतं. आणि ते धारण केल्यानंतर तुम्हाला 48 आवर्स मध्ये रिझल्ट येणार क्रिस्टलचा. मी तुम्हाला लिस्ट पाठवतो मॅडम पर्सनलला. मला ते हवंय आता परत सगळं काय काय. चालेल ना, काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या अमेथिस्ट पाहिजे. क्लायंटला जरी सांगितलं ना हा की हे धारण केल्यावर तुम्हाला 48 आवर्स मध्ये रिझल्ट येईल, तर 100% येईल. ओके. अमेथिस्ट आत्ता आहे ना ब्रासलेट आपल्याकडे? हा, एमेथिस्टचे ब्रेसलेट आहे ना. आहे. अजून आणि मॅडम एक अजून प्रश्न असा होता. जे तुम्ही सांगितलं की ऑफिसमध्ये स्टोन ठेवावा. मग स्टोन यातलाच ठेवायचा का त्याचा असा कुठला अजून वेगळा स्टोन मिळतो असा? त्याचं पिरॅमिड पण येतं. अच्छा. आता मार्केटमध्ये त्याचं पिरॅमिड पण येतं, किंवा त्याचं ट्री पण येतंय, किंवा तुम्ही हा जो तुमचा स्टोन आहे, हा आपण हातात घालतो, हा सुद्धा एका डब्बीमध्ये ठेवून ठेवला तरी चालतोय. असं काही नाही की मोठाच पाहिजे आणि छोटाच पाहिजे, असं काही नाही. तुम्ही छोटा जरी ठेवताय तरी फळ मिळतंय तुम्हाला. आता माझ्या घरात, माझ्या कपाटामध्ये एवढे रत्न आहे, ते एकाच दिवशी येते, पण मला त्याचा इफेक्ट पॉझिटिव्हच मिळतोय. याच्यात पृथ्वीसारखं गोल येतं पूर्ण, हम्म. ते पण पिरॅमिड पाहिलंय ना, मॅडम. नाही, गोल गोल पूर्ण बॉल सारखा. सारखा आहे तो. जे आपलं हे नसतं का, आपण महादेवाचं हे काय म्हणतात त्याला, शिवलिंग. नर्मदाच्या नदीत सापडतात ते. हा. बाळा, शाळीग्राम. शाळीग्राम, शालिग्राम, शाळीग्राम. शालिग्राम. शालिग्राम टाईप येतं ते, त्या टाईप शाळीग्राम, पण असतं. शाळीग्राम सारखे आहेत मॅडम तुमच्याकडे? हम्म. शाळीग्राम सारखे आहेत का तुमच्याकडे? नाहीये, माझ्याकडे नाहीये. मागवावे लागतील ते. त्याला ऑर्डर नाही तर मग कशाला. नाही, ते चौकोनमध्ये येतात मॅडम. हम्म. मी एकाकडे शालिग्राम टाईप पाहिले होते. एका ऍडव्होकेटच्या ऑफिसला व्हिजिटिंगला गेले होते, हे वास्तू व्हिजिटिंगला. तर त्याच्या ऑफिसला होतं ते शालिग्राम टाईप. त्याने काचेच्या बाउल मध्ये ठेवले होते ते. आकार त्याचा तसा होता. तुम्ही तुम्ही आग्नेय दिशेला बोलले ना मॅडम? आग्नेय दिशेला. ओके. मॅडम वास्तूचा कुठला अजून ऍडव्हान्स क्लास आहे का? ज्याच्यात हो, फ्लॅट, ज्योतिष वास्तू बाकी आहे आपला. त्याच्यामध्ये फ्लॅट संदर्भात शिकवणार का? कारण काय आता बंगलेवाले काय आपल्याला बोलवत नाहीत. कारण हम्म. आमच्याकडे बंगला म्हणजे 5 कोटीच्या वरती असतो. छोटे छोटे फ्लॅटवाले लोक. तुम्ही जर असं येत असाल 7-8 दिवसासाठी, तर मग आमच्या इथे किल्ले आहे, वास्तू व्हिजिटिंगला साईट आहे, खूप साऱ्या गोष्टी बघायला. इथले बिल्डर लोक ओळखीचे, ते व्हिजिट करू देतात साईट वरती. पुस्तकांच्या मार्फतीने मी करतोय अभ्यास म्हणजे, परंतु ते मला फ्लॅटच्या संदर्भातलीच माहिती हवी. कारण आमच्याकडे आता कसं आपण फ्लॅट सिस्टीम सुद्धा बघू शकतोय. आपण किल्ल्याची वास्तू व्हिजिट करू शकतो, बंगले पण आहेत, बंगल्यांची पण करू शकतो. हो, पण दवाखान्याची पण करू शकतो. पण मग तुम्हाला त्याच्यासाठी 5-6 दिवसाचं ड्युरेशन द्यावं लागेल. ऑफलाईनचा क्लास असेल त्यावेळेस बघूया ना, एखादी करूया ना मॅडम. तसं करा, किंवा 1-2 दिवसाचं ड्युरेशन काढा जमत असेल तर. ते इथे आता काय आहे, झालं, ओळखीचे लोक आहेत, ते वास्तू व्हिजिट करू 23 देतात त्यांच्या साईट 23 वरती. डिसेंबरला एक अधिवेशन होतं औरंगाबादला. तर कधी? त्या 23 डिसेंबरला, सॉरी हम्म. 23 नोव्हेंबरला होतं. 23 नोव्हेंबरला होतं ना? तर ते मग गिरवार सरांचं. त्याच्यात ते हम्म. आमचा विचार होता की त्यावेळी यायचं आणि 2-3 दिवस राहायचं म्हणून. पण त्या हम्म. ऑर्गनायझर मॅडमनी जरा थोडासा गोंधळ घातला. त्यामुळे आम्ही काय झालं? नाहीच. ते काय, तुम्ही एकच जण या, तुम्ही 2च जण या. मग आम्ही म्हटलं आम्ही आलो तर तिघही येणार, नाही तर येणार नाही. त्यामुळे आम्ही नाही.
मग मी ओमकार दादा आणि सदानंद भाऊंनी ठरवलं की आम्ही त्यांचं आलो तर बजेट खूप कमी असतंय. कसं असतं, विषय तो नसतो, ते ऑर्गनाईज करतात त्यांची ऍडव्हर्टाईज करण्यासाठी. हो. आणि त्यांना ते कोणतंही अधिवेशन घ्या, ती ऍडव्हर्टाईज असते किंवा बरोबर कोणाच्या स्मरणार्थ असतं की त्यांची तिथी असते, त्या तिथीला ते ठेवतात जेणेकरून ब्राह्मण भोजन होतील म्हणून. ही बरोबर आहे. दोनच ट्रे असतात. बरोबर आहे. बरोबर आहे. त्याशिवाय आता आमच्या इथे जे ह्यांचं झालं होतं, पूर्ण पात्र्यांचे होतात, ते हा. त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीला ठेवतात. जेणेकरून कुठून कुठून ब्राह्मण, सवाष्ण, कुमारिका, बटू सगळे जेवून जातील अशा हिशोबाने ठेवतात ते. बरोबर आहे. बरोबर आहे. हम्म. मॅडम मी नाही अटेंडच नाही केलं ते. आणि त्यावेळी आमचा विचार होता की 1-2 दिवस येऊन राहायचं तिथं म्हणून. अच्छा. ओमकार दादांचा, माझा आणि सदाभाऊंचा विचार होता तिथं. हम्म. जर काय मॅडमनी म्हणतात सदानंद दादा? आपण मे महिन्यात व्हिजिट तर ठेवूया का मॅडम? मे महिन्यात काय? वास्तू व्हिजिट तर ठेवूया का मे महिन्यात? तिथे किल्ले चालतंय वगैरे मे सगळे महिन्यात, मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही म्हणाल तेव्हा. तुम्ही मे आत्ता महिन्यात म्हटले. घेतले म्हणजे कसं होतं, हम्म. गडबड काय नसते ना. हो, आता असतात मे पण गडबड आहे तुमच्या मागे. असतात अशी नाहीये, पण मुलांची शाळा वगैरे स्कॉलरशिपला वगैरे मुलं बसलेले आहेत ना, त्याच्यामुळे आहे ती गडबड. मॅडम गडबड तशी. अच्छा अच्छा, मग ठीक आहे, आपण मे महिन्यात घेऊ किंवा आषाढ महिन्यात घेऊ. आषाढ महिन्यातही शांतता असते जरीशी. हो मॅडम. दादा काही तुमच्या प्रॉब्लेम नाही. सगळ्यांचं झालंय वास्तू? हा, यांचं झालंय वास्तू फर्स्ट इयर. ओके. फक्त किती आमचं, महिन्यांचं आहे मॅडम? माझ्याकडे मी 6 महिन्याचा घेतलेला बेसिकचा. अच्छा. ओके. यांचं फक्त जे आपण लाईव्ह व्हिजिट देतो ना एखाद्याला वास्तूला, हम्म, हम्म. हम्म, हम्म, हम्म. त्याचं कसं उपाय काढायचे, काय करायचं ते राहिलेलं आहे. अच्छा. ओके. थेरी राहिली म्हणजे. आणि आमचं फ्लॅट सिस्टीम राहिलंय मॅडम. हम्म. फ्लॅट सिस्टीम राहिलंय आमचं. हम्म. कारण काय होतं, अगदी खरी फॅक्ट सांगतो, आमच्या पुण्यासारख्या ठिकाणी जर बंगला असेल ना, तर त्या हम्म. माणसाची 5 ते 6 सीआरचा बंगला असतो. 5 ते 6 कोटी रुपयांचा. मग तो हम्म. आमच्यासारख्या बिगिनर्सला बोलवत नाही. लक्षात आलं हम्म. का? तो काय करतो, जो खूप प्रसिद्ध आहे किंवा हम्म. आदिनाथ साळवी म्हणून प्रसिद्ध आहे किंवा ते हम्म. मानसी काळे म्हणून प्रसिद्ध आहे किंवा ते विजय जकांतर. आयडिया देऊ का तुम्हाला? मी नोट्स दिल्या. वास्तुशास्त्राला हे नाही आहेत बरं का. कोण? जकातदार हर्षद नाहीत दादा त्यात. जकातदार नाही म्हणत वास्तू नाही नाही, ह्यातलं आदिनाथ साळवी आहे वास्तूला ना, कोणच नाही आहेत. वास्तुशास्त्रात आहे. तो वास्तूला मोदी ते आहे. अहिरराव, माळी, मोकाशी, बंग, ते राजवाडे. आता हे सगळे कोट्याधीश आहेत मॅडम. पंडित शिवकुमार म्हणून आहे, माझ्या शेजारीच राहत होतो. मी जिथं राहतो हम्म. ना, तिथंच त्याचा बंगला आहे. मग हम्म. हे हे जे लोक आहेत ना, ह्यांची लाखात फी असते आणि जी मोठी लोक आहेत ती यांनाच बोलवतात. आमच्यासारख्या बिगिनरला कोण बोलवणार? मग फ्लॅटवाले जे आहेत ना, छोटे छोटे, की ज्यांचा 2 बीएचके फ्लॅट आहे, 1 बीएचके फ्लॅट आहे, पण त्यांना घरामध्ये थोडीशी अशांतता आहे, तीच लोक बोलवणार. ओके. म्हणून आम्हाला फ्लॅटमध्ये जरा थोडस जास्त. फ्युजन निर्माण होतं. के मार्केटला हर्षल दादा मोहिनीराज देशमुख म्हणून आहे. बरोबर आहे. हो. तो 25,000 रुपये फी तिथे आहे पण त्यांची. किती? 25,000 रुपये फी आहे. नाही, तुम्ही खूप महाग आहे. 2,92,000 रुपये परवाच फी घेतली आहे त्यानं. नाही नाही, माझ्या मित्राच्या त्या ओळखीच्या आहेत देशमुख मॅडम. त्यांनी मी परवा जे मॅडम म्हणतो नाही ना नाही, मॅडम, लेडीज त्यांचा नाही, जेंट्स आहे. नाही नाही, एक मॅडम आहे तिथं के मार्केटमध्ये, त्यांची नाही 25,000 नाही रुपये फी आहे. नाही नाही, मग ते नाही तर काही मोहिनीराज देशमुख म्हणून आहेत. एक काम ते करू ना, आपण सगळे 4 मिळून गाड्या ग्रुप घेऊन तयार करू. जातात. काय म्हणता मॅडम? आपण सगळे मिळून ग्रुप तयार करू हो मॅडम. चालेल ना. आणि मॅडम सगळे मिळून माझ्याकडं वास्तू व्हिजिटला जाऊ. मॅडम माझ्याकडं अहो मी तो मला खोटं तो वाटेल. एवढे सगळे गेल्यावरती तो यजमान पूर्ण डोकं फिरेल त्याचं. नाही फिरणार. एकाने बेडरूम पाहिजे, एकाने हॉल पाहिजे, एकाने वॉशरूम पाहिजे, नाही नाही मॅडम, मध्यंतरी माझ्याकडे एक एकाने वास्तू विजिट kitchen आली होती. पाहिजे. माझ्याकडे एक वास्तू विजिट आली, तिथे सदाभाऊ आणि ओमकार दादा दोघांनाही घेऊन मी गेलेलो होतो तिथं. पण हम्म. थोडासा त्यांना उशीर झाला आणि त्यांचा क्लास थोडासा फरक पडला.
पण आम्ही तर विचार केला होता की 3 जण मिळून करू, म्हणजे काय होईल, थोडस आपल्या पण लक्षात येतं काही गोष्टीत काही राहतंय का किंवा काय. हम्म. थोडक्यात एक हर्षद दादा असं आहे, जर वास्तूमध्ये दोष असेल तर व्हिजिटला तिथं जाताच येत नाही किंवा उशीरच होतो. हो. आणि अतिच दोष असेल तर आपण तिघं जाणार होतो पैकी एक जण तुम्ही मित्र आहेत म्हणून पोचले, पण ते हो. काय कारणास्तव सगळं विचित्र विचित्र होत गेलं. कसं असतं माहिती का, काही वास्तू इतक्या विचित्र असतात की त्या आपल्या तिथली निगेटिव्ह एनर्जी ओरा आपल्या मागे लागतो. आता आम्ही माझ्या इथे वास्तू व्हिजिट होते एक साधारण 1 वर्षापूर्वी. या मिस्टरांनी घेतली होती माझ्या. मी त्यांना नाही म्हणत होती, इथंच जवळ होती, 10 किलोमीटर वरती बीड बायपासला होती. म्हटलं नाही जायचं म्हटलं आपल्याला. ब्राह्मणच यजमान होते. तरी बळजबरी निघालो आम्ही 2 दिवसांनी. संध्याकाळी 5 वाजता निघालो. तिथे पोहोचायला 6:30-7 पर्यंत आम्ही पोहोचाल. जाता जाता अर्ध्या रस्त्यामध्ये आम्हाला खूप ट्रॉफिक लागली. आम्ही रूट चेंज केला. तिथे पण ट्रॉफिक. आम्ही चारही बाजूने रूट चेंज केला. आम्हाला ट्रॉफिक काही थांबेना. मग परत रिटर्न घरी आलो. दुसऱ्या दिवशी परत 2 दिवस थांबलो. 2 दिवसांनी गेलो. जाता जाता टायर पंक्चर झालं. मग ते टायरचं हे बदलवलं. तिसऱ्या दिवशी परत 2 दिवस थांबलो. 2 दिवसांनी गेलो. परत बघितलं, परत पाहिलं, जायला निघालो, परत ट्रॉफिकही लागली आणि गाडीची बॅटरीच उतरली. काही कारण नाही, नवी गाडी, बॅटरी उतरली. तिथून परत गाडी ढकलत आणली. मग नंतर ती वास्तू व्हिजिट कॅन्सल केली. मग वास्तू व्हिजिटचं नाव न म्हणता नवरात्रात देवीला जायचं होतं आम्हाला. तिथेच त्यांचं घर होतं. देवीला गेलो, देवीचं दर्शन घेतलं आणि अचानक त्यांच्या घरी गेलो आणि मग वास्तू व्हिजिट केली. नाही तर तिथपर्यंत ती वास्तू पोहोचूच देत नव्हती. त्याचं रिझन असं होतं, तिथे त्यांच्या घरामध्ये ब्लॅकमेल, फ्लॅटचं घर होतं, स्ट्रक्चर तर चुकलेलंच होतं. त्यांच्या मिसेसने पूर्व आणि उत्तर बाजू पूर्ण पॅक केलेली होती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या त्यांच्या न कळत त्यांच्या घरामध्ये अनेक वाईट गोष्टी आणून ठेवल्या होत्या. जसं ते बाहुली, लिंब, खिळे, या त्या जिथे पूर्व उत्तर दिशा आहे त्या गचपणामध्ये त्यांच्याच रिलेटिव्हनी आणून ठेवल्या होत्या. आणि तेव्हापासून त्यांच्या वडिलांना पॅरालाइज झाला. ते कमरेपासून उठूच शकत नाही. सगळं एकाच ठिकाणी होत. आणि मुलगा इतका हुशार होता, त्यांनी ते घर घेतलं तेव्हा. आणि ते घर घेतल्यापासून मुलगा कोणाचं ऐकत नाही, विचित्रच वागत होता. ही स्थिती निर्माण झाली होती त्यांची. मग त्यांना सगळ्यात पहिले चेंजेस करायला लावले. मग आपले जे पिरॅमिड वगैरे हे टाकायला लावले आणि मग वास्तुशांती केली होती. माझ्याकडे सुद्धा गेली 3 ते 3.5 वर्ष झाली मॅडम. एक जण यजमान पाठीमागे लागलेत. अजून मला त्यांच्या घरी जायला मिळालेलं नाहीये. नाही, त्यांच्या घरी कसं असतं, जायचं म्हटलं की काहीतरी प्रॉब्लेम येतो 100%. हा, मग ते तसंच असतंय. आता आम्ही याला गेलो होतो कल्याणला, एकनाथ शिंदेच्या पुतळ्याकडे वास्तू व्हिजिटला. तर गायगोऱ्याच्या बारसच्या दिवशी गेलो होतो. त्यांनी आम्हाला गाडी वेडी करून दिली होती. आम्ही इथून 4 व्हीलर मध्ये बसलो, समृद्धीला लागलो, समृद्धी पार केला, इगतपुरीला समृद्धी संपला. जसं खाली संपला तर आमच्या खाली थांबलो, समृद्धीहून उतरलो, तर गाडीचा एक्सिलेटरचा ब्रेकच गेला. बरं ते पेट्रोल पंपाजवळ गेला, त्याने ते गॅस भरला, हे केलं, पुढे लागलो टिटवाळ्याच्या चौफुलीला. चौफुलीलाच गाडी बंद पडली. गाडी पुढे जाईना आणि स्टार्टही होईना. मग तिथून गॅरेजवाला बोलवला. गॅरेजवाल्याने ती गाडी गॅरेजमध्ये नेली. 4 तास लागेल म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही तिथून ओला केली. ओला करत आम्ही 3 वाजता तिथे पोहोचलो. म्हणजे सकाळी 7चं निघालून दुपारी 3ला पोहोचलो. समृद्धीवरनं पोहोचलो, वास्तू व्हिजिट केली, त्यांच्याकडे पत्रिका पाहिल्या. संध्याकाळी 6ला आम्ही निघालो. 7:00-7:30ला निघालो. निघताना आमच्या गाडीचे मागचे दोन्ही टायर पंक्चर. त्या ड्रायव्हरला कळलंच नाही. त्या मागच्या वाल्याने सांगितलं म्हणे टायर पंक्चर. रात्री 2 वाजता टायर पंक्चर हे कळलं. तिथले ते हायवेवरचे लोक उठवून पाहिले. त्या कासारा घाटवरचे ते लोक ड्रिंक करून झोपलेले होते, कोणीच उठेन. ढाब्यावरचा एक माणूस धरून आणला. तो म्हणे मी नाही बदलवत.
मग त्याच्याशी ओळख काढली. तो माझ्या वडिलांचा क्लायंट निघाला, त्याने तेव्हा बदलून दिले. मग मी म्हंटल आपल्याला आता औरंगाबादला नाही जायचं, आपण नाशिकला मुक्काम करू. ड्रायव्हर ऐकायलाच तयार नाही. त्यांना म्हटलं तर ड्रायव्हरला सांगा, तू तुझं तुझं निघून जाय, आम्हाला फक्त नाशिक पंचवटीवर सोडून दे. माझ्या बहिणीला सांगते मला घ्यायला ये, मी येते म्हणून. मग तो ड्रायव्हर म्हणे नाही म्हणे, मी येतो म्हणे. मग चाललो. जसं नाशिक स्टार्ट व्हायच्या अगोदर आमच्या गाडीच्या एक्झॅक्ट जवळून ट्रक गेला, की एवढ्या इतक्या बारीक अंतरावरून फोर व्हीलर उडवली गेली असती, पण ती देवकृपेने थांबली. आणि पूर्ण नाशिकमध्ये प्रवेश केला तेव्हा आमच्या मागचा खतरा थांबला, नाही तर तोपर्यंत आम्ही सामनाच करत होतो. हा नाही तर तो, म्हणजे पूर्ण जीवावर बेतेपर्यंत 4 वेळेस ब्रेक फेल झाला, एक्सिलेटर गेलं, सगळं गेलं. मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी निघालो, त्या गाडीने एवढा सुद्धा त्रास दिला नाही. नॉनस्टॉप ती औरंगाबादला आली. अवघ्या 2 तासात आम्ही समृद्धीने औरंगाबादला आलो नाशिकहून. खूप प्रॉब्लेम असतो. पण वास्तू व्हिजिट म्हणजे डेंजर असते. आम्ही ज्यां पण गेले होते मॅडम, शापित वास्तूला गेले होते डायरेक्टली. आता माझ्याकडे एक दालमीत होती. वास्तू आहे, 16 फ्लॅटची बिल्डिंग आहे. हम्म. बिल्डरला म्हटलं एकतर टॉयलेट बदल, नाहीतर बिल्डिंग पाडून टाका. हम्म. वॉशरूम केलंय, टॉयलेट केलंय आग्नेयेला आणि बाथरूम केलंय ईशान्येला. ओ माय गॉड. हम्म. माझं आणि एक हम्म. 4 ते 5 यजमान माझे त्यात आहेत. म्हणलं एकतर फ्लॅट विका, नाहीतर बिल्डिंग पूर्ण रिकन्स्ट्रक्शन करा. पण ते करणार नाही. नाही ते आता त्यांनी काहीतरी हे करायला लागलेत, की टॉयलेटच्या ठिकाणी काहीतरी बदल करून कुठंतरी मध्ये घ्यायचं, पाईप वगैरे बदलायचे असं चाललंय. मग ते आता अच्छा. साधारणतः म्हणलं 8 दिवस काही मला वेळ नाही, मग पुढच्या आठवड्यात गेले ते सगळं. म्हणजे एक यजमान आहे, ते पण पुण्याचेच आहे. ते मायक्रोसॉफ्ट कंपनीत होते. 5 लाख रुपये महिना होता. ते भाड्याच्या घरात, तरी पण ते भाड्याच्या घरात राहत होते, गावाकडे घर होतं. तर त्यांनी इथे फ्लॅट घेतला. नैऋत्येकडनं एंट्री घेतली, आग्नेयला टॉयलेट, बेडरूम विरुद्ध साईड, त्यानंतर ईशान्य दिशेला पण त्यांचं टॉयलेट आलं, असं बेडरूमच्या आलं. किचन पण त्यांचा प्लॅटफॉर्म चुकला सगळं. घर तर नावावर झालं नाही, पण ते घर जसं बुकिंगचं टोकन दिलं, तर सगळ्यात पहिले त्याला हे आली की नोटीस आली की तुम्हाला जॉब एवढ्या एवढ्या दिवसात सोडावा लागणार आहे. त्याने ते लाईटली घेतलं. जसं त्या घरावरती लोन काढलं, सगळ्यात पहिले जॉब गेलाय त्याचा. आणि आता एवढा हुशार माणूस असून सुद्धा त्याला जॉब नाही मिळत आहे. त्यांना मी म्हंटल, कालच बोलले मी, की घर ते तुम्ही विकून द्या, विकल्याशिवाय जॉब मिळणार नाही. आणि ते घर विकायला तयार नाही. आयुष्यातली पहिली वास्तू आहे म्हणे माझी. घर घेताना पण विचार केला पाहिजे, आणि घेतल्यानंतर मग त्याच्यात चेंजेस करता आले पाहिजे. फ्लॅट मध्ये ते करता येत नाही. नाही पण मॅडम त्याच्यात विना तोडफोड रेमेडीज भरपूर साऱ्या आहेत दिलेल्या. पण ते हो, काम मी दिलेलं तुम्हाला. तुम्ही दरवाजाला ते चित्र आहे, कलर आहे. नाही नाही दादा, आपण खूपच मला वाटतं कमी तशा रेमेडीज शिकलोय. कारण हम्म. पुस्तकात जरी वाचलं ना तर इतक्या त्यांच्या रेमेडीज आहेत. अं, अशा खूप रेमेडीज आहेत, बऱ्याच आहे. पण मग कसं असतं, ज्या उपयोगी येऊ शकता, कमी खर्चात करू शकतो, त्या व्यवस्थित असतं ना. तेच म्हटलं ऍडव्हान्स क्लास जर घेणार असाल तर फ्लॅटच्या संदर्भात जरा जास्त येणार आहे सांगितलं बरं त्याच्यात, ज्योतिष वास्तूनुसार बऱ्याच गोष्टी येणार आहे. चालेल ना. हम्म. तो किती तारखेपासून चालू करणार आहे मॅडम? म्हणजे हा संपला की तो करा मॅडम, चालू करा. रत्नशास्त्र संपलं की. हो, रत्नशास्त्र संपलं की करा ना. हा, त्याच्या आधी नाही होऊ शकत. रत्नशास्त्र अजून आपला महिनाभर चालेल कदाचित अजून, कारण बरेच क्रिस्टल राहिले आपले अजून. अजून काही? नाही मॅडम. मॅडम एक अजून विचारायचा होता प्रश्न मला, मी कालपासून विचारून म्हणतो. आता काय सध्याच्या त्या परिस्थितीमध्ये म्हणजे
अगदी हे करायचं तर बऱ्याच मुलांना नोकऱ्या नाहीयेत किंवा नोकरी हम्म. ज्या शोधत आहेत. आता हम्म. अशा लोकांना किंवा काही लोकांना घरापासून लांब नोकरी आहे त्यांना, म्हणजे आता मुलं इथं पुण्यात मुली राहतात, त्यांना कुठं बेंगलोरला जॉब आहे, पण त्यांच्या आई वडिलांना वाटतं की पुण्यामध्ये जॉब पाहिजे. अशासाठी कुठला क्रिस्टल किंवा कुठला हे द्यावा? त्याच्यासाठी क्रिस्टल नाहीये दादा. पत्रिकेतला योग असतो तो. कसं असतं, नाही. काही जणांची पत्रिका असते जी घरापासून 100 किलोमीटर 500 किलोमीटर लांब गेल्यावरच फळ देणार असते. म्हणून ते गावापासून लांब असतात. किंवा मग नोकरीला जाताना किंवा इंटरव्ह्यूला जाताना त्यांचं हा, इम्प्रेशन मग तुम्ही पडावं. टायगर आय देऊ शकता ना. जर त्यांना भाग्यच बदलवायचंय तर तुम्ही टायगर आय सजेस्ट करू शकता. ओके, ओके, ओके. चालेल, चालेल. हा. मग टायगर आयमुळे ते थोडंफार त्यांना सोपं पडेल. हो, खूप सोपं जाईल टायगर आय. ओके, ओके. चालेल. माझे क्लायंट आहे, त्यांच्यावरती 16 लाखाचं कर्ज होतं, ते आज संध्याकाळीच येऊन गेले. त्यांना स्टोन चालत नव्हते, पण कर्ज तर कमी करायचं होतं, लक बदलवायचं होतं. सेकंड मॅरिड केलेलं त्यांनी. फर्स्ट मॅरिडचा डिवोर्स झाला, सेकंड मॅरिड केलेलं. तर त्यांना टायगर आय आणि पॅरेट दिलं होतं. अवघ्या 21 दिवसात सगळे मार्ग ओपन झाले होते त्यांचे. टायगर आय खूप लक बदलवतं. इतर क्रिस्टलपेक्षा सगळ्यात स्ट्रॉंग रत्न आहे टायगर आय. तो तुम्ही आम्ही कोणीही धारण करू शकतो. ज्याला पुष्करात चालत नाही त्याला तुम्ही डोळे झाकून टायगर आय द्या. अजून काही शंका? थांबायचं मग? चालेल मॅडम. जय जय श्रीराम. श्रीराम. जय परशुराम. जय जय परशुराम. श्रीराम, जय परशुराम. जय श्रीराम, जय परशुराम. जय श्रीराम. जय परशुराम.